चिखलीत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा। चिखली दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला चिखलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकरी संघटनांनी शहरातून शांततापूर्ण मोर्चा काढून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला। यावेळी लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। प्रेस रिपोर्ट न्यूज जाकीर खान, चिखली। मध्ये झालेल्या लाठीचार्जच्या बाबतीमध्ये जो काही अन्याय झाला त्या अन्यायाचा निषेध म्हणून या ठिकाणी बंदचा या ठिकाणी एल्गार पुकारलेला आहे। आणि जवळपास आपल्या चिखली तालुक्यातील, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये हा यशस्वीपणे बंद करून महाराष्ट्राची जे आवाज आहे बाळासाहेब आंबेडकरांनी की केंद्रातलं जे सरकार आहे या सरकारनं अत्यंतपणे संविधानाची मोठ्या प्रमाणामध्ये चालवलेली जी काही त्याची अवहेलना आहे ही अवहेलना थांबली पाहिजे। या संविधानासोबत शेतकऱ्यांची अवहेलना, विद्यार्थ्यांची अवहेलना, भूमिहीनांची अवहेलना, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारावरही लाठ्या चालल्या, त्या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची सुद्धा अवहेलना या देशातल्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये असलेलं जे भाजपचं सरकार आहे या सरकारनं चालवलेली आहे। आता या सरकारला जाग आणून देण्यासाठी अभिजित दिपके नावाच्या तरुणांनी अमेरिकेतून येऊन या देशामध्ये विद्यार्थ्यांसाठी एल्गार पुकारलेला आहे। आणि त्या एल्गारासाठी देशातील हजारो विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये उपोषण सुरू केलं। या उपोषणासाठी सोनम वांगचुक सारख्या ज्येष्ठ समाजसेवी, शास्त्रज्ञ असलेल्या माणसांनी देशातला पहिला महात्मा गांधीनंतरचा पहिला ऐतिहासिक उपोषण केलं। परंतु महात्मा गांधीच्या उपोषणाला आपला इंग्रज घाबरले, देशातल्या सत्ताधारी घाबरले, परंतु या विद्यार्थ्यांच्यासाठी, शैक्षणिक सुधारणेच्यासाठी, शिक्षणाच्या पेपर लीक प्रकरणाच्यासाठी ज्या अनेक विद्यार्थ्यांनी आपलं बलिदान केलं त्या बलिदानाची चिंता मात्र या नरेंद्र मोदी सारख्या सरकारला, त्यांच्या नेतृत्वातील सरकारला आली नाही। ही मोठी या देशाची दुर्दशा असून या देशातली लोकशाही संपुष्टात आली असून देशामध्ये अप्रत्यक्षरित्या हुकुमशाही या ठिकाणी दिसून आलेली आहे। परंतु या हुकुमशाहीच्या विरुद्ध कोणतेही आवाज आता या ठिकाणी नरेंद्र मोदीचं सरकार करू शकणार नाही। विद्यार्थी एकजूट झालेला आहे, मागासवर्गीय समाज एकजूट आहे आणि अनेक प्रकारच्या अशा संघटितपणे लढा देऊन या देशातल्या लोकशाहीला विटंबना करणारा, लोकशाहीला काळीमा फासणारा सरकारच्या विरुद्ध आता एल्गार पुकारलेला आहे। देशातल्या लोकांची एकच मागणी होती, विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की 152, 157 पेपर लीक मध्ये 7.5 कोटी विद्यार्थ्यांची जी अवहेलना या देशात झाली त्याला दोषी असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एका साध्या मागणीसाठी ही मागणी होती। आज एका या मागणीमुळे संपूर्ण देश घेऊन निघालेला आहे। याची लाज या ठिकाणी केंद्राच्या सरकारला वाटली पाहिजे। आज आपल्या सर्वांच्या वतीने एवढं सांगतो की आता तरी केंद्र सरकारला याची लाज वाटू द्या आणि धर्मेंद्र प्रधानचा जर राजीनामा देत नसतील तर आता यापुढे या देशातील आंबेडकरी समाज, या देशातील सर्व तमाम विरोधी नेते या देशाच्या पंतप्रधानाच्या राजीनाम्याची मागणी केल्याशिवाय थांबणार नाही, अशी आज परिस्थिती आहे। असा कसा देणार नाही, असा कसा देणार नाही। कुछ नहीं होने वाला है और तुम्हारे वजह से भाजपा ज्यादा ताकत से आगे बढ़ बाहर निकलो, साड़ी के बट रहे करो। आज चिखली शहर पूर्ण ताकदीनं बंद आहे। अक्षरशः बाळासाहेब आंबेडकरांनी जे आदेश दिले महाराष्ट्रभरामध्ये की महाराष्ट्र बंदची, त्या हाकेला आम्ही सर्वजण ताकदीनं उभे आहे। आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने ज्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही त्याच्या विरोधात आम्ही ताकदीनं उभे आहे। म्हणून आज आम्ही सर्व
पदाधिकारी व सर्व संघटना या बंदसाठी ताकदीनं उभे राहून या सरकारचा विरोध करत आहे, निषेध करत आहे. धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद,